सणासुदीचे दिवस आहेत. आपण बरेचसे गोडाचे पदार्थ बनवतो, पण यामध्ये सर्वात पौष्टिक अशी ही लापशी आज आपण बनवणार आहोत. तर लापशी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी भरून जाड रवा किंवा मग दलिया घेतलाय. दलिया म्हणजे गव्हाची अशी जाडसर भरड असते. तर ही दलिया आपण दूध किंवा पाण्यामध्ये सुद्धा शिजवू शकता. तर 1 वाटी दलियासाठी बरोबर 3.5 वाटी पाणी घ्यायचं, म्हणजे ही दलिया अगदी मऊसूत शिजली जाते आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत अगदी छान दाणेदार अशी टिकून राहते. तर हे पाणी मी एका बाजूला गरम करत ठेवते. यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स वापरायचे असतील तर ते सुद्धा वापरू शकता. इथे मी 1 वाटी शेंगदाणे आणि थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेत. अर्धा चमचा तुपावर हे सर्व चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. हे चांगलं असं परतून घेतलं म्हणजे यामध्ये छान असा कुरकुरीतपणा येतो. लापशी खाताना आपल्याला जर हे मऊ हवे असतील तर हे असेच लापशी सोबत शिजवायचे, किंवा मग कुरकुरीत हवे असतील तर आत्ता हे बाहेर काढायचे आणि सर्वात शेवटी घालायचे, म्हणजे त्यातील क्रंच टिकून राहतो. आता याच तुपामध्ये मी 1 वाटी भरून दलिया घातलाय. आता साधारण 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित हे असं परतून घ्यायचं. तर सुरुवातीला हा दलिया बघा हलकासा असा पिवळसर दिसतो, पण जसजसा चांगला भाजला जाईल तसा त्याचा रंग थोडासा असा फिकट पडतो आणि सुरुवातीपेक्षा आता बघा हा दलिया व्यवस्थित असा फुलून आला आहे. ही लापशी अगदी झटपट बनावी यासाठी आपण ही कुकरमध्येच शिजवणार आहोत. त्यासाठी मी पाणी गरम करत सुद्धा ठेवलं होतं. पाणी चांगलं कडकडीत गरम झालं की मग यामध्ये पाणी घालायचं. बरं, ही दलिया गरम आहे, पाणी सुद्धा चांगलं कडकडीत उकळलं आहे, त्यामुळे पाणी घालताना अगदी सावकाश घालायचं आणि ही दलिया अगदी पटापट हे पाणी असं शोषून घेते. आता याला चांगली अशी उकळी आली की याला झाकण लावायचं आणि बरोबर 4 शिट्ट्या करायच्या, म्हणजे एवढ्या पाण्यामध्ये ही दलिया अगदी व्यवस्थित शिजली जाते. आपण जर कढई किंवा टोपामध्ये ही लापशी शिजवत असाल तर 15 ते 20 मिनिटे अगदी सहज लागतात. कुकरमध्ये 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. यातील वाफ सुद्धा गेलेली आहे आणि ही दलिया बघा छानपैकी शिजून आली. जास्तीचं पाणी नाही किंवा दलिया कुठेही कच्ची दिसत नाही, अगदी आतपर्यंत व्यवस्थित अशी शिजून आली. आणि पाण्याचं योग्य प्रमाण वापरलं म्हणजे ही दलिया बघा अगदी चिकट वगैरे न होता छान अशी फुलून आली. आता या 1 वाटी दलियासाठी बरोबर 1 वाटी गूळ घालायचं. तर गूळ घालताना असं किसून घ्यायचं, म्हणजे ते अगदी पट वितळलं जातं. आता 1-2 वेळा मिसळायचं आणि मग यावर झाकण ठेवायचं आणि कुकरची शिट्टी न लावता साधारण 2 ते 3 मिनिटे शिजू द्यायचं. गॅस कमीच ठेवायचा, म्हणजे हा गूळ अगदी पट विरघळला जातो आणि तळाला सुद्धा चिकटत नाही. तर हे बघा गूळ जसजसा वितळत जाईल तशी ही दलिया थोडीशी अशी पातळ वाटेल, पण काहीच हरकत नाही. अजून 2 ते 3 मिनिटे हे आपल्याला शिजवायचं आहे आणि गॅस बंद केल्यानंतर ही लापशी जसजशी थंड होईल तशी ती घट्ट बनते. आता याला छान फ्लेवर यावा यासाठी यामध्ये 1 चमचा भरून वेलची पूड घालायची. आपल्याकडे जर जायफळ असेल तर ते सुद्धा थोडंसं किसून घालायचं. आपण सुरुवातीला जे शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये घालायचं. सर्वात शेवटी असं घातल्यामुळे त्यातील क्रंच बराच वेळ टिकून राहतो. तर ही लापशी बघा फार पातळ नाही किंवा फार कोरडी सुद्धा नाही. ताटावर लावण्यासाठी अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सीची लापशी आहे. तर घरामध्ये काही गोडाधोडाचं बनवायचं असेल तर अशी ही पौष्टिक गूळ घालून केलेली लापशी आपण बनवू शकता. आणि हे असं प्रमाण वापरलं म्हणजे ही लापशी दुसऱ्या दिवशी पर्यंत छान अशी मऊसूत राहते. तर तुम्हाला ही लापशी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.